नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठ क्रमांक 14 कवितेची ओळख आज आपण शिकणार आहोत. पाठाच्या लेखिकेचा परिचय करून घेऊया. शारदा दराडे, जन्म 1979. विविध वृत्तपत्रे व मासिकातून लेखन. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव चिलमखा, केंद्र मेहुना राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर कवितेची ओळख या पाठामध्ये सुधीर नावाचं एक पात्र आहे. सुधीरला शाळेत काव्यप्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे. सर्वप्रथम प्रकल्प म्हणजे काय ते बघूया. विशिष्ट कालावधीसाठी करण्यास दिलेले काम म्हणजे प्रकल्प. बघूया सुरुवातीला काय घडतं. शाळा सुटते. सुधीर घरी येतो, पण कुणाशीच बोलत नाही. विचारात गुंतलेला असतो. सुधीरचा प्रवेश झाल्यानंतर आजोबा म्हणतात, अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? त्यावर सुधीर म्हणतो, आजोबा, काव्यप्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? आजोबा म्हणतात, कुणी सांगितलं रे तुला हे? सुधीर म्हणतो, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय, असं सुधीर म्हणतो. ताण आलाय म्हणजे काय? टेन्शन आलाय. कशाचं टेन्शन आलाय? प्रकल्प पूर्ण करण्याचं टेन्शन सुधीरला आलाय. आणि म्हणूनच तो असा शांतपणे घरात आला आणि आजोबांनाही त्याच्या शांतपणे घरात येण्याचं आश्चर्यच वाटलं. त्यावर आजी म्हणते, अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच सांगितलंय बाईंनी. काव्यप्रतिभा म्हणजे काव्य निर्मितीची शक्ती. विद्यार्थी मित्रांनो, काव्यप्रतिभा म्हणजे काय ते आजींनी अगदी सोप्या शब्दात सांगितलं आहे. आजी म्हणते, कविता समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं. आकलन शक्ती म्हणजे इंग्रजीमध्ये ग्रास्पिंग पॉवर असं त्याला म्हणता येईल. म्हणजे समजून घेण्याची आपली शक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. सुधीर म्हणतो, पण मी हे कसं करू? त्यावर आजोबा म्हणतात, अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्यप्रतिभा ही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. त्यावर आजी म्हणते, बघा, तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजोबा म्हणतात, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. तर बघा, आजोबांच्या आयडियाची कल्पना किती मस्त आहे की नाही? म्हणजे आपण कवितेतच एकमेकांशी बोलायचं, संभाषण करायचं म्हणजे एकमेकांशी बोलायचं. आणि जे काय आपण बोलू ते सुधीर कागदावरती उतरवून घेईल आणि मग त्याचा प्रोजेक्ट, त्याचा प्रकल्प आपोआपच पूर्ण होईल, अशी आजोबांची कल्पना असते. मध्येच आईचा प्रवेश होतो. आई काय म्हणते बघा, सुधीर हातपाय धुऊ आणि दूध घे. सुधीर म्हणतो, आजी, मी कागद आणि वही घेतो, आत्ताच आपण सुरुवात करू. आता सुधीरला प्रकल्प लवकर पूर्ण करायचा असतो, म्हणून तो ताबडतोब कागद आणि वही आणायला जातो. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभं करोती म्हणते. आजी म्हणते बघा, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. बघा कसं यमक जुळवलंय. सांजवात, पात. सांजवात याचा अर्थ आहे संध्याकाळच्या वेळी लावलेला दिवा. आजोबा म्हणतात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. आजी म्हणते, कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. विद्यार्थी मित्रांनो, कसं यमक जुळवलं आहे. वात, पात, हो, खो.
म्हणजे ह्या संवादातून आजी आजोबांचं लुटूपुटूचं भांडण देखील आपल्याला समजतंय आणि त्याची देखील आपल्याला एक वेगळीच मजा येते. सुधीर म्हणतो, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आजोबा म्हणतात, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. बघा मजेदार आहे ना. यमक कसं जुळवलंय बघा, आजी भाजी चवळी कवळी. आजी म्हणते, बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. सगळेजण खो खो हसतात. बाबांची रात्रपाळी असते, म्हणजे नाईट ड्युटी असते त्याच्या वडिलांची. बाबा काय म्हणतात बघा, अगं आई, पटकन खायला दे ना ग काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. बघा, आई घाई काही सही, अशा प्रकारे यमक जुळवून कविता करण्याचा प्रयत्न बाबा सुद्धा करतात. सुधीर म्हणतो, कसली घाई कसली सही, आजीनं दिलं चपाती दही. आई म्हणते, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. बघा, कमाल रुमाल. आजी काय म्हणते बघा, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. पाश सोडणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. आता आजोबा काय म्हणतात बघा फिरायला जाण्याच्या पूर्वी, मला द्या काठीनी चप्पल, पोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. म्हणजे आजोबांना बाहेर जाण्यासाठी चप्पल हवी असते आणि कविता करायची, तर मग यमक तर जुळायला हवं. मग त्यांच्या पोटाचं जे बक्कल म्हणजे बटन तुटलेलं असतं ते म्हणतात जोडून द्या तुटलेलं बक्कल. आजी म्हणते, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई म्हणते, आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हेका. हेका धरणे म्हणजे हट्ट धरणे. आजी म्हणते बघा, म्हणे रागाचा सोडा हेका, कामाचा कामी घेतलाय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आई म्हणते, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. तर आजी आणि आई या दोघींमध्ये आता लुटूपुटूचं भांडण सुरू झालंय बघा, आणि त्याच्यातही त्या कविता करण्याचा प्रयत्न करतायत. सुधीर म्हणतोय बघा, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. या आजी आणि आईच्या भांडणामध्ये गॅसवर ठेवलेली जी भाजी असते ती करपते, म्हणजे खाली लागते आणि त्याचा वास सुटतो. सुधीर रुसतो, तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. विषय समजताच खो खो हसते. आपण आनंदित होते व सहभागी होते. म्हणजे ह्या सगळ्या नाटकामध्ये ताई कुठेच नसते, तिला काहीच कल्पना नसते. मग जेव्हा तिला ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना येते तेव्हा तिला पण हसायला येतं आणि ती पण कविता करू लागते. बघा ताई काय म्हणते, ताई म्हणते बघा, बरं का आजोबा नाजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का ग घरात पिठाची सोजी. बघा आता ताईला सुद्धा कविता जमू लागली आहे. तिने कसं यमक जुळवलंय बघा, आजी नाराजी बाजी सोजी असं यमक ताईनी जुळवलंय. आई म्हणते बघा, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला. सुधीर म्हणतो, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आजी काय म्हणते बघा, रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. आई काय म्हणते बघा, सूर्य उगवला चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. आता सकाळ झाल्यावर सुद्धा कविता करणं सुरू झालंय बघा. ताई काय म्हणते कवितेत, ताई सुधीरला म्हणाली, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपटावर मुला. आजी म्हणते, आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. सुधीर आंघोळ करून आवरून येतो. म्हणजे सगळेजण कविता करणं सुरूच ठेवतात आहे बघा. ताई काय म्हणते, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळवायला हवे फिट, शब्दाचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. या लोकांच्या कविता सुरू असतात. तेवढ्यातच बाबा रात्रपाळीहून परत येतात.
कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात आणि खुर्चीवर रेलून बसतात. बाबा काय म्हणतात बघा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. कंटाळा आणि वाळा हे यमक जुळवलं आहे. आई कणिक मळत असते, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. बाबांना भूक लागलेली असते, आई कणिक मळत असते, तर बाबा म्हणतात कणिक नंतर मळा, आधी माझ्यासाठी शिरा करण्यासाठी रवा चाळा. बाबांनी सुद्धा यमक जुळवलाय बोलताना बघा, मळा चाळा. आई काय म्हणते बघा, तोंड धुवा आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आई पण म्हणते की शिरा तर तुम्ही खा, पण मला मदतही करा कामात, बटाटे चिरून द्या. मग शिरा आणि चिरा असं यमक आई जुळवते. आजी काय म्हणते बघा, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटिपपणा दररोज शिक. सुधीर म्हणतो, आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हलेना पान. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात आणि काय म्हणतात बघा बाबा म्हणतात, बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. त्याला पुस्तकं देतात बाबा आणि म्हणतात, हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. मळा आणि लळा असं यमक इथे जुळवलेलं आहे. लळा लागणे म्हणजे आवड निर्माण होणे. बाबा म्हणतात, थोरा मोठ्यांच्या कविता जर तू वाचल्यास तर तुला कवितेचा लळा लागेल, म्हणजे तुला कवितेमध्ये आवड निर्माण होईल, रस निर्माण होईल. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. सुधीर म्हणतो, बाबा आई ताई आजोबा अन आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या आती, त्या मी वेचू कशान किती, शांताबाईंची बाग अन सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, चेतावले भावनांचे मोहोळ तुम्ही मनी. भावनांचे मोहोळ चेतावणे म्हणजे भावना जागृत करणे. अशा प्रकारे तुम्ही माझी कविता करण्याची भावना जागृत केलेली आहे. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सुधीरचा प्रकल्प पूर्ण होतो आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याला घरातल्या सर्वांची खूपच मोलाची मदत होते. आजी आजोबांची मदत तर असतेच, आई बाबा देखील मदत करतात, ताई देखील त्याला हातभार लावते. अशा प्रकारे सुधीरचा प्रकल्प पूर्ण होतो आणि त्याची कवितेशी ओळखही होते. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं आपल्या सर्वांचीच आज कवितेशी उत्तम ओळख झालेली आहे. ही ओळख आपण अशीच कायम ठेवूया आणि आपणही कविता करण्याचा प्रयत्न करूया. तूर्त इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या तासाला. धन्यवाद.